नमस्कार, मी रोहित दळवी, आवाज महाराष्ट्राचा लाईव्ह या आपल्या अस्सल मराठी मनाच्या मानबिंदू या लोकप्रिय वृत्तवाहिनीमध्ये स्वागत करतो। मी आज आहे विधान भवन मुंबई या ठिकाणी। अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। आज अधिवेशनाचा 19वा दिवस आणि या अधिवेशनाचं इतिवृत्त सांगायचं म्हटलं तर पहिले 2-3 दिवस जे संतोष देशमुख हत्याकांड घडलं बीड या ठिकाणी, मस्साजोगचे सरपंच होते ते, त्यांच्या हत्येचे जे फोटो व्हायरल झाले, चार्जशीट मध्ये ते फोटो होते, त्या फोटोमुळे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला। या अधिवेशनात तो राजीनामा विरोधकांकडून पण दबाव होता आणि तो राजीनामा झाला। त्यानंतर अबू आझमी यांनी औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारं वक्तव्य केलं आणि त्याबाबत सुद्धा विरोधकांकडून त्यांना टार्गेट करण्यात आलं। तसं सत्ताधाऱ्यांनी तो विषय लावून धरला आणि त्या संदर्भात अबू आझमी यांना या संपूर्ण अधिवेशन काळात निलंबित करण्यात आलं। तसेच आपण पाहतोय की या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नंतर अर्थमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला। तो अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक नाहीये। तसेच त्या अर्थसंकल्पनात लाडकी बहीण योजना जी आहे सरकारची अर्थपूर्ण योजना, त्यात 1500च्या ऐवजी 2100 रुपये द्यायला हवे होते असं विरोधकांनी सांगितलं आणि त्याच्या भोवती रान उठवलं। तसेच शेतकऱ्यांचा हाती काहीच लागलं नाही, सौर पंपाचा जो विषय आहे तो काढला, बाजारभाव, असे विविध मुद्दे घेऊन विरोधी पक्षांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवरती रोजच वेगवेगळ्या प्रकारे आंदोलनं केली। आपण पाहू शकता की याच विधान भवनाच्या पायऱ्यांवरती विरोधक रोज वेगवेगळ्या प्रकारची निदर्शनं करत होते, आंदोलनं करत होते आणि आपण पाहतोय की या विधान भवनात आज अर्थसंकल्पीय अधिवेशन हे 26 तारखेपर्यंत असणार आहे। आज 19व्या दिवशी पण विशेष घडामोडी आपण पाहतोय की या संपूर्ण अधिवेशन काळात या अधिवेशनात अजूनही विरोधी पक्षनेता हा ठरलेला नाहीये। विरोधी पक्षनेते पदाचा प्रस्ताव, त्याची माळ कदाचित ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे। तसा प्रस्ताव दिलेला आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे, परंतु ते अजून मंजूर झालेलं नाहीये। तसेच विरोधी पक्षनेते विना हे अधिवेशन सुरू आहे आणि आताच थोड्या वेळापूर्वी सुरेश प्रभू यांनी सांगितलेलं आहे की हे अधिवेशन रेटण्याचं काम सुरू आहे की या अधिवेशनात मंत्र्यांसह जे राज्यमंत्री ते उपस्थित नसतात। अधिवेशन हे लाईटली घेतलं जातंय आणि या अधिवेशनात जर सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लागत नसतील तर एवढा खर्च करायचं कारण काय, असा त्यांनी घणाघात केलेला आहे। आणि या अधिवेशनाचं इतिवृत्त सांगायचं म्हटलं तर पूर्णपणे विरोधक हे सरकारवर तुटून पडताना दिसत आहेत, परंतु सरकारकडूनही आपला बचाव सादर करताना प्रवक्त्यांची दमछाक झालेली पाहतोय आपण आणि सरकारकडूनही जोरदार सर्व गोष्टींचं खंडन केलं जातंय आणि संपूर्णतः हे अधिवेशन पाहावं लागेल की आपल्याला शेवटी सर्वसामान्य जनतेच्या हातात काय पडतंय, या अधिवेशनाचं फलित काय होतंय। आपला आवाजसाठी, आपला महाराष्ट्र, आपला मराठी मानाचा मानबिंदूसाठी रामचंद्र कुंभारसह मी रोहित दळवी, विधान भवन मुंबई।